नमस्कार. मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. एखादा उमेदवार एका चिन्हावर उभा राहतो, दुसरं चिन्ह असलेल्या पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध लढतो. कार्यकर्ते जीवापाड मेहनत घेतात, मतदार मते देतात, उमेदवार निवडून आणतात. मग काही दिवसांनी निवडून आलेला उमेदवार ज्यांच्या विरुद्ध लढला त्यांच्याच बाजूला जातो, पक्षच बदलतो. असं झालं तर त्या लाखो मतदारांच्या मतांची काय किंमत राहते? जीवापाड मेहनत घेऊन प्रचार करण्याची काय लाज राहिली? कुठवर चालणार आहे? कुठल्या प्रकारची लोकशाही म्हणायची ही? न्यायालय आपण होई काही करू शकत नाही काय? मग जनतेच्या त्या मतांची किंमत काय राहिली? मग लोकशाही पद्धतीने निवडणुका, हे मतदान, हे सर्व सोपस्कार तरी कशाला? कारण लोकशाही राहिली तरी कुठे? यात आता नवीन काही नाही आश्चर्यकारक. चुकीचं आहे असे काही कोणाला वाटत नाही. इतकी बधिरता निर्माण झाली आहे. इतकं झाल्यावरही लोकांनी, नागरिकांनी निवडणुका आणि लोकशाहीवर विश्वास कसा ठेवायचा? हे ऑपरेशन टायगर नव्हे तर हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा खूनच आहे. भारतीय संविधानाचा खूनच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशातील एकूणच फाटाफुटीचे राजकारण पाहिले तर भारतीय लोकशाही आहे की राजकीय बाजारपेठ असा सहज प्रश्न निर्माण होतो. मतदान हे पवित्र दान आहे की राजकीय बाजारपेठ असा सहज प्रश्न पडतो. मतदान हे पवित्र दान आहे असे सांगून मतदानासाठी उद्युक्त केले जाते. बोटाला शाई लावल्यावर अभिमानाने शाईचे बोट दाखवले जाते. पण ज्यांना निवडून दिलं ते स्वार्थासाठी इकडे तिकडे जात असतील तर व त्यांना असंच तोंड काळं करायचं असलं तर निदान आता मतदारांनी बोट काळं करणं सोडलं पाहिजे असं वाटू लागले आहे. पक्ष कोणता, विचारधारा कोणती, कालची भूमिका काय याचे भान कोणालाही उरलेले दिसत नाही. कालपर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे, जनतेची फसवणूक केल्याचे आरोप केले जात होते तेच नेते दुसऱ्या दिवशी पक्ष बदलून सत्ताधाऱ्यांच्या गोळ्यात गेले की अचानक स्वच्छ प्रतिमेचे आणि विकासाभिमुख ठरतात. कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले लोक एका रात्रीत मित्र बनतात आणि कालचे मित्र दुसऱ्या दिवशी राजकीय शत्रू बनतात. सामान्य मतदारांसाठी ही परिस्थिती गोंधळाची आणि निराशजनक आहे. भारतात लोकशाही आहे की सत्तेसाठी चालणारी बाजारपेठ? हा प्रश्न आज सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. निवडणुकीत जनतेच्या मतांवर निवडून आलेले खासदार आणि आमदार नंतर पक्षांतर करतात, सरकारे पडतात, नवी सरकारे स्थापन होतात आणि यामागे कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांच्या चर्चा जनमानसात रंगतात. स्वर्गीय अजितदादा पवार नेहमी म्हणायचे, राजकारण लय वांगळ आहे. त्या वाक्याकडे अनेकांनी विनोद म्हणून पाहिले, परंतु आजच्या घडीला त्या वाक्यातील वास्तव अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. राजकारणातील स्पर्धा, वैचारिक संघर्ष आणि जनहितासाठीची धडपड यांची जागा आता सत्तेसाठी कोणतीही तडजोड करण्याच्या संस्कृतीने घेतल्याचे चित्र दिसत आहे. आमदार खासदारांची फोडाफोडी, आकड्यांची जुळवाजुळव, गुप्त वाटाघाटी आणि कथित सेटलमेंट यामुळे लोकशाहीची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे अशी भावना जनतेत वाढत चालली आहे. फोडाफोडीचे राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. मतभेद असले तरी राजकीय विरोधकांना संपविणे, पक्ष तोडणे, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना वेगवेगळ्या मार्गाने आपल्या बाजूला वळवणे, राजकीय अस्तित्व कमकुवत करण्यासाठी सतत सत्तेचा वापर करणे ही संस्कृती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाशी सुसंगत नव्हती. महाराष्ट्राने संघर्ष पाहिले, निवडणुका पाहिल्या, पराभव आणि विजय पाहिले, पण विचारांच्या लढाईची जागा व्यक्ती आणि पक्ष फोडण्याच्या राजकारणाने घ्यावी अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. जनतेने विकासासाठी दिलेले मत राजकीय सौदेबाजीचे साधन बनत असेल तर हा लोकशाहीचा विजय नसून पराभव आहे. देशातील शेतकरी मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. पीक उत्पादन खर्च वाढत आहे, हमी भावाचा प्रश्न कायम आहे आणि नैसर्गिक संकटे सोडत नाहीत. अशा वेळी सत्ता संघर्षासाठी खर्च झाल्याचे सांगितल्या जाणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या रकमांची चर्चा ऐकून शेतकरी विचारतो, जर हा पैसा खरोखरच जनहितासाठी वापरला गेला असता तर किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसती, किती कुटुंबांना आधार मिळाला असता? लोकशाही ही पैशाची नव्हे तर जनतेच्या विश्वासाची व्यवस्था आहे. म्हणूनच राजकारणातील पारदर्शकता, नैतिकता आणि जनतेपुढील उत्तरदायित्व यांची आज अधिक गरज आहे. अन्यथा लोकशाहीवरील जनतेचा विश्वास डळमळीत होण्याचा धोका निर्माण होईल. देशाच्या राजकारणात सत्तेपेक्षा शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न केंद्रस्थानी काय येत नाहीत हा प्रश्न मनाला सतत सतावतो. आज महाराष्ट्रातील राजकारण पाहताना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात वाढत चाललेली अस्वस्थता ही केवळ एखाद्या पक्षाविरोधातील भावना नाही, ती लोकशाहीबद्दल निर्माण होणारी चिंता आहे. कारण लोकशाही केवळ निवडणुकांचे नाव नाही. लोकशाही म्हणजे जनतेचा विश्वास, शब्दाला असलेली किंमत, नैतिकतेचे भान आणि जनादेशाचा सन्मान आहे. फाटाफुटीचे राजकारण करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, समाजातील असंतोष, बेरोजगारी, वाढती आर्थिक विषमता, राजकीय दुटप्पीपणा आणि लोकशाही संस्थांबद्दल कमी होत चाललेला विश्वास या सगळ्यांचा उद्रेक जर एखाद्या दिवशी एकत्र झाला तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. काही वर्षापूर्वी जनतेचे प्रतिनिधी म्हणून ज्यांना मोठ्या अपेक्षेने निवडून दिले, आज तेच सत्तेच्या आणि पैशाच्या हवेसापोटी आपला गट, आपली निष्ठा आणि आपला मतदारसंघ चक्क विकायला काढत आहेत.
हा लोकशाहीचा लिलाव आहे की सत्याचा बाजार, याचे उत्तर जनतेला मिळालेच पाहिजे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.